नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या योजना मित्र चॅनलमध्ये। आज 11 ऑगस्ट 2026 आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत राज्य आणि देशातील सर्वात महत्त्वाच्या बातम्या। कृष्णा खोऱ्यातील आवक वाढल्याने कर्नाटकातील अमलपट्टी धरण 86% भरले आहे। धरणात 106 TMC साठा झाल्याने कर्नाटक प्रशासनाने नदीपात्रातील विसर्ग लाखावरून 42,000 क्युसेक पर्यंत कमी केला आहे। सर्वसामान्यांच्या खिशाला फटका। गोकुळने म्हैस दूध खरेदी दरात 1.5 रुपये आणि विक्री दरात लिटर मागे 2 रुपयांची वाढ केली असून मंगळवारपासून मुंबई पुण्यात म्हैस दूध 78 रुपये लिटर होणार आहे। कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत मोठा गोंधळ। स्वच्छता कंत्राट देण्याच्या मुद्द्यावरून माजी सभापती आणि संचालकांमध्ये अवाच्य भाषेत शिवीगाळ होऊन एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला आहे। पर्यावरणाचा मोठा इशारा। कीटकनाशकांचा अतिवापर आणि हवामान बदलामुळे भारतीय उपखंडातील प्रसिद्ध कृष्णकमलिनी फुलपाखराने ऑस्ट्रेलियापर्यंत स्थलांतरण केल्याचे आंतरराष्ट्रीय संशोधनात उघड झाले आहे। अमेरिकेचा आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठा डाव। रशियाकडून तेल आयात करणाऱ्या भारत आणि चीनसह 5 देशातील वस्तूंवर 100% शुल्क लादण्याचा अधिकार देणारे रशिया निर्बंध विधेयक सिनेटमध्ये मंजूर झाले आहे। नाशिक जिल्ह्यात भूकंपाची मालिका सुरू। शनिवार रात्री 10 वाजता 4.3 रिश्टर स्केलचा तीव्र धक्का बसल्याने घरांच्या भिंतींना भेगा पडल्या आहेत। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही। बळीराजासाठी निराशाजनक बातमी। जळगाव जिल्ह्यात कृषी टर्म कर्जासाठी दिलेल्या 3005 कोटींच्या उद्दिष्टापैकी राष्ट्रीयकृत बँकांनी केवळ 40% म्हणजे 557 कोटींचे कर्ज वाटप केले आहे। अकोल्यातील कुरुम ग्रामपंचायतीचा कारभार संशयाच्या भोवऱ्यात। केवळ 30,000 रुपयात होणाऱ्या 1000 कचरा कुंड्यांच्या खरेदीसाठी 15व्या वित्त आयोगातून 8,10,000 रुपयांचे बिल काढल्याचा गंभीर आरोप झाला आहे। ग्रीडच्या स्थिरतेसाठी मोठा तांत्रिक निर्णय। वीज मागणीपेक्षा निर्मिती जास्त झाल्याने चंद्रपूर आणि खापरखेड्यासह महाराष्ट्र गुजरातच्या वीज केंद्रामधील 7,174 मेगावॉट उत्पादन तात्पुरते कमी करण्यात आले आहे। पाणीपुरवठा योजनांवर राज्य सरकारची मोठी कारवाई। जळगाव जिल्ह्यातील 1,371 योजनांपैकी 25% कमी प्रगती असलेल्या 118 अपूर्ण योजनांना तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये कृषी विभागाचा मोठा फटका। 50,772 फळझाडांची कलमे विक्रीसाठी तयार असताना प्रचार प्रसिद्धी अभावी 2 महिन्यात अवघ्या 3,000 कलमांची विक्री झाली आहे। गडचिरोली जिल्ह्याचे चित्र वेगाने बदलले। पोलाद कारखाने व खाणींमुळे 10,000हून अधिक जणांना थेट रोजगार मिळाला असून जमिनीचे भाव वाढून दुचाकी आणि चारचाकी विक्रीत 40 ते 50% वाढ झाली आहे। कर्जमाफी योजनेत तांत्रिक गोंधळ। 6.22 लाख शेतकऱ्यांना लाभ मिळाला असला तरी आधार प्रमाणीकरण पूर्ण होऊनही 5,86,000 शेतकरी अजूनही कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत। पर्यावरण संवर्धनासोबत शेतकऱ्यांना भरघोस उत्पन्न। बांबू लागवडीत विदर्भाने राज्यात अव्वल स्थान पटकावले असून यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक 9,030 शेतकऱ्यांनी 32,338 एकरावर लागवड केली आहे। कापूस उत्पादकांसाठी मोठी बातमी। तण व्यवस्थापनाचा खर्च 50% कमी होत असल्याने बंदी असूनही शेतकरी HTBT बियाण्यांकडे वळले असून बाजारातील 35% वाटा काबीज केला आहे। ऊस उत्पादकांच्या हक्कासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना मैदानात। साखर कारखान्यांनी FRPची चुकीची आकडेवारी दिल्याने राजू शेट्टी यांनी साखर आयुक्तांनी भेट घेऊन कडक कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे।
अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेचा पहिला टप्पा यशस्वी. राज्यातील 6,22,000 पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात 5,028 कोटींची रक्कम थेट हस्तांतरित करण्यात आली आहे. महाराष्ट्रात पावसाचा मोठा लपंडा. राज्यातील 355 पैकी 190 तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली असून 8 तालुक्यांत निम्म्यापेक्षा कमी पाऊस पडला आहे, तर 165 तालुक्यांनी पावसाची सरासरी ओलांडली आहे. अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेत मोठी बातमी. छाननी दरम्यान मंत्री, खासदार आणि आमदारांसह 2,088 लोकप्रतिनिधींची खाती अपात्र ठरवण्यात आली असून सरासरी कर्मचाऱ्यांसह एकूण 21,97,000 अर्जदार पात्र ठरले आहेत. शेतकरी मित्रांनो, आजच्या बातम्या तुम्हाला कशा वाटल्या कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि शेतीविषयक असंच डेली न्यूजसाठी आपल्या योजना मित्र चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की ऑन करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.